नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्याची परिस्थिती आपल्याला माहिती, आपण कुठल्या परिस्थितीतून चाललो आहोत किंवा जग एकंदरीत कुठल्या परिस्थितीतून चाललंय आणि त्यामध्ये उद्योग क्षेत्र आणि आपला पैसा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आजच्या कार्यक्रमात आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये याच दोन विषयांवर आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूक. एक गोष्ट सांगायची की उद्योग क्षेत्रातली गुंतवणूक असा आपला आजचा विषय नाहीये. उद्योग क्षेत्र आणि त्यानंतर गुंतवणुकीचे कोणते कोणते पर्याय आपल्याकडे असणार आहेत, या दोन वेगळ्या विषयांवर आपण आजच्या एका कार्यक्रमात बोलणार आहोत. आणि या सगळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांना. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. खूप मोठा अनुभव आहे सरांचा. लेक्चर्स घेतात सर वेगवेगळी, त्यानंतर अर्थ या विषयाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्याची सगळ्याची उत्तरं सरांकडे आहेत. त्यामुळे आज तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील की उद्योग क्षेत्रामध्ये काय काय घडतंय आणि यानंतर काय काय घडण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने जर काही विचारायचं असेल किंवा गुंतवणुकीचे कोणते पर्याय आपल्यासाठी खुले असणार आहेत ते जर विचारायचं असेल तर जरूर आम्हाला फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड. मुंबई बाहेरून जे मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी फोन कराल तेव्हा आजच्या विषयाशी संबंधित जर प्रश्न विचारले तर सरांकडून खूप छान मार्गदर्शन आपल्याला मिळेल. जेव्हा कनेक्ट झालो आहोत आपण असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्ण बंद ठेवणार आहोत आणि मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असू तर जिथे नेटवर्क उत्तम आहे तिथे जाऊन आपण बोलणार आहोत, जेणेकरून तुमचा प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचेल. सर, दोन विषय आपण आज एकत्र करणार आहोत. एक तर उद्योग क्षेत्र, आत्ताची स्थिती काय आहे आणि पुढे काय असणार आहे, आणि गुंतवणूक, पैसा आपला आत्ताच्या काळामध्ये आपण कसा वाढवू शकतो, कसा गुंतवू शकतो, या दोन विषयांवर बोलणार आहोत. आपण अगदी जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं होतं किंवा सगळं ठप्प झालं होतं त्या काळात अगदी सुरुवातीला एकदा भेटलो होतो थोड्याच वेळासाठी, आणि तेव्हा उद्योगाची आत्ता स्थिती काय आहे हे त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं आणि साधारण काय परिणाम होऊ शकतो त्यावर बोललो होतो. आता काही महिने गेलेत, सगळं जग थोडं पुढे गेलंय. काय आहे स्थिती उद्योग क्षेत्राची? दोन गोष्टी आपण लक्षात घेऊया की तू जो आधीच्या आपल्या कार्यक्रमाचा संदर्भ दिलास तर साधारणपणे एप्रिलचा शेवटचा आठवडा, मेचा पहिला आठवडा असा होता आणि एकंदरीतच साऱ्या जगामध्ये मार्च पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. आज ऑक्टोबर अखेरीला आपण जेव्हा या विषयाकडे परत एकदा बघतोय तेव्हा जवळजवळ 3-3.5 महिन्याचा केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात संपूर्ण लॉकडाऊनही आपण पाहिला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने का होईना पण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सवलती मिळत गेल्या आणि ज्याला आपण अनलॉकिंग असं म्हणतोय अशी ही प्रक्रिया पाहिली. आणि गेल्या काही दिवसात आपल्या देशामध्येही आणि जगातल्याही इतर भागांमध्ये परत एकदा काही टप्प्यांवरती पूर्णपणाने लॉकडाऊन सुरू होईल का अशी ही चर्चा आपण ऐकतोय. आता एक गोष्ट नक्की अशी आहे की ही 3-3.5 महिन्याचा संपूर्ण लॉकडाऊन सगळ्या जगाने आणि विशेषतः आपल्या देशांनी पाहिल्यानंतर तो त्यावेळेला आणायला हवा होता की नव्हता या राजकारणामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. परंतु अर्थकारणाचा जर विचार करायचा झाला तर एक गोष्ट नक्की की अत्यंत वाईट परिस्थिती काय असू शकते याचा पूर्णपणाने भान आणि अनुभव आपल्या उद्योग क्षेत्राने घेतलाय. मग ते अगदी लहानातल्या लहान अशा लघु उद्योगापासून अगदी मायक्रो इंडस्ट्रीपासून फार मोठ्या उद्योगांपर्यंत आपण त्याचं स्वरूप पाहिलं. आणि त्यामुळे विशेषतः आज उद्योजक आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले कामगार किंवा उद्योग क्षेत्रावरती अवलंबून असलेले इतर व्यवसाय, अगदी सेवा क्षेत्राचाही जरी विचार केला तरी एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की आत्ता परिस्थिती अत्यंत वाईट आहे किंवा बिकट आहे ही अत्यंत उघड गोष्ट आहे. साधारणपणे सुदैवाने गेल्या 1-2 महिन्यामध्ये जसजसं अनलॉकिंगचं प्रमाण वाढायला लागलं तसतसं या ना त्या स्वरूपामध्ये औद्योगिक प्रक्रिया ही सुरू झाली. एक त्याचं साधं उदाहरण घेता येईल की एप्रिल ते जून ह्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे ह्या एप्रिल महिन्यामध्ये जे आर्थिक वर्ष सुरू झालं त्यातल्या पहिल्या 3 महिन्यामध्ये जगभरातल्या सगळ्याच देशांचा, अगदी चीनचा अपवाद वगळला तर जवळजवळ सगळ्या देशांचा जो जीडीपी आहे म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे त्याच्या वाढीचा वेग, मी जीडीपी नाही म्हटलेलं, त्याच्या वाढीचा वेग हा बहुतांश जणांचा नकारात्मक होता. अगदी आपल्या देशापुरेचा विचार करायचा झाला तर असा रेकॉर्ड आपल्याला असलेला कुठलाच राष्ट्रप्रेमी नागरिकाला आवडणार नाही. पण जवळजवळ 24%, अगदी नेमकं बोलायचं झालं तर 23.9%
इतक्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह किंवा नकारात्मक असा आपला जीडीपी ग्रोथ रेट होता. या तुलनेमध्ये आपला जीडीपी ग्रोथ रेट जुलै ते सप्टेंबरमध्ये 10%नीच घसरलाय. म्हणजे जवळजवळ त्याच्यात निम्म्याने सुधारणा झाली आहे असं म्हणता येईल. दुसऱ्या पद्धतीने पाहायचं झालं तर गेले 6-7 महिने अगदी जानेवारीपासून विचार केला तर जानेवारीमध्ये कोरोना नव्हता. हो. जानेवारीचा अपवाद वगळला तर 2020 या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ फेब्रुवारीपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला जमा झालेल्या जीएसटीची रक्कम ही कमी कमी होत जात होती. पण ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र जवळजवळ 95,000 कोटी रुपयांची रक्कम आपण एका महिन्यात गोळा केली. याचाच अर्थ असा सांगतो की उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, कारण आजचं जरी आपण विषयाचं शीर्षक उद्योग क्षेत्र असं म्हटलं असलं तरीही रोजगाराच्या दृष्टीने कृषीला आपल्याला त्याचं स्थान द्यावं अगदी लागतं. खरं. आणि कृषी आधारित उद्योगांनाही आपण एकंदरीतच आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालना दिली. आणि साहजिकच या सगळ्यांना पार्श्वभूमी असं नाही म्हणता येणार, कारण तुमच्या माझ्या देशाच्या जीडीपीचा 58% वाटा हा सेवा क्षेत्रात देतो. याच्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये आता हालचाली सुरू झाली आहेत, प्रक्रिया सुरू झाली आहेत. मात्र कामाचं स्वरूप मार्च महिन्याच्या आधी असणारं आणि तुमच्या आणि माझ्या कामाचं स्वरूप आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असलेलं अगदी शिक्षणापासून करमणुकीपर्यंत हे पूर्णपणाने बदललेलं आहे. कदाचित ह्या तथाकथित न्यू नॉर्मलशी आपण किती वेगाने जुळवून घेऊ शकू ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या अर्थकारणाचं चित्र कसं असेल हे ठरवत जाईल. त्याने आर्थिक गणित सुद्धा सर सगळी बदलून गेली. पूर्णपणाने. कामाचं स्वरूप जसं बदललं तसं आर्थिक गणित सुद्धा त्यामागची सगळी बदलली. आर्थिक गणित पूर्णपणाने बदलली आणि हा केवळ शब्दाचा खेळ नाहीये. म्हणजे एकीकडे आपण म्हणजे अगदी जर अर्थकारणाच्या निकषांवरती बोलायचं झालं जी. तर आपण गेल्या वर्षाच्या शेवटाच्या काळामध्ये अगदी टू बी प्रिसाइज 8 नोव्हेंबरला आपण डिमॉनिटायझेशनची घोषणा केली होती. आणि आपण लॉकडाऊनच्या पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यांकडे पाहिलं तर आपल्याला काही वस्तू मिळणार नाही तशी परिस्थिती होती. मग ती दूध असतील, फळं असतील, भाज्या असतील. आणि मग असे जेव्हा विक्रेते तुमच्या सोसायटीमध्ये घरामध्ये यायला लागले तेव्हा ते तुमचं क्रेडिट कार्ड घेत नव्हते, ते तुमचं गुगल पे घेत नव्हते, ते तुमचं पेटीएम घेत नव्हते, Correct. तुम्हाला कॅश देत होते. आणि तेवढी कॅश जी 58% मगाशी मी जीडीपीचा विचार केला त्याच्यामध्ये जो कार्यरत वयोगट आहे तो 30च्या आसपास आहे. अशी कॅश स्वतःच्या पाकिटात ठेवण्याची त्यांना सवय नव्हती. म्हणजे एकीकडे जे कॅशच्या स्वरूपामध्ये रोख रकमेच्या स्वरूपामध्ये द्यायचा खर्च होता त्याचं तर प्रमाण वाढत होतं. पण पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, अनेक मंत्र्यांनी, अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी कितीही वारंवार आवाहन केलं असलं तरी वस्तुस्थिती अशी होती की मधल्या काही दरम्यानमध्ये लोकांचे पगार झाले नाही तसं मी म्हणत नाही, पण ते नेहमीच्या वेळेवर झाले नाहीत, ते पूर्णपणाने मिळाले नाहीत. आणि मग त्या दृष्टिकोनातनं हातात येणाऱ्या पैशाचं प्रमाण तर कमी, पण जे रोख रकमेमध्ये द्यायचं आहे त्याचं तर स्वरूप जास्त आणि प्रमाण जास्त. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये अगदी माझ्या बँकेमध्ये पैसा असला तरी सुद्धा बँकेचे कर्मचारी तिथे पोहोचू शकतील की नाही याची खात्री नव्हती. एटीएम मध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कॅशचा पुरवठा होईल की नाही अशी परिस्थिती होती. म्हणजे प्रत्यक्ष व्यवस्थेमध्ये पैसा होता की नाही हा तर वेगळाच मुद्दा आहे, परंतु ज्याला आपण लॉजिस्टिक्स असं म्हणतो त्या लॉजिस्टिक्सवरती या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम झाला. आणि वर्क फ्रॉम होम ही जी काय आता नवीन संकल्पना आपण सगळीकडे रूढ होताना पाहतोय ह्या केवळ तुमचा काम करण्याच्या जागेतला बदल नाहीये, हा पूर्णपणाने काम करण्याच्या पद्धतीतला बदल आहे. मानसिकतेमधलाच पूर्ण मानसिकतेबरोबरच त्याचे आर्थिक बदलही आहेत. म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो की जिथे मोजके कर्मचारी आहेत आणि ते वर्क फ्रॉम होम करतायत त्यांच्या बाबतीत प्रश्न येणार नाही, परंतु ज्या विविध बँका आहेत की अनेक बँकांनी आता सांगितलं की जवळजवळ मार्च 2021 पर्यंत डिसेंबर 2020 पर्यंत आम्हाला वर्क फ्रॉम होम करावं लागेल. आम्हाला कॅश काउंटर्स चालवण्यापेक्षा सुद्धा मोबाईल व्हॅन तुमच्या घरापर्यंत आणणं सोयीचं जाईल. याच्यातला आपण फरक लक्षात घेऊया. पण याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणावरती जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे आणि जिथे विशेषतः आयटी सेक्टर मधल्या कंपन्या आहेत, जगभरामधल्या अनेक आयटी सेक्टर कंपन्यांनी आता तो कर्मचाऱ्यांना अशी मुभा दिलेली आहे की तुम्ही ज्याला रिपोर्ट करता तो तुमचा इमिजिएट बॉस आणि तुम्ही जोपर्यंत कम्फर्टेबल आहात घरनं काम करायला तोवर आमची हरकत नाही. येणारा काळ कदाचित असा असू शकेल की आजपर्यंत माझ्या पेस्लिपमध्ये मला बेसिक, डीए, एचआरए याच्या बरोबरीने कन्व्हेयन्स अलावन्स मिळत होता. या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या म्हणतील की आता तू घरातनंच काम करतोस, मग तुला कन्व्हेयन्स अलावन्स द्यायच्या ऐवजी तू घरातनं माझ्या सिस्टमला जो कनेक्ट होतायस तर मी तुला कनेक्टिव्हिटी अलावन्स देईन. तुम्ही म्हणाल पैसे मिळाल्याशी मतलब, ते तसं होणार नाहीये. कन्व्हेयन्स अलावन्स प्रत्यक्ष माझ्या पगाराबरोबर माझ्या खात्यात जमा होत होता
ज्यांच्याकडे हजारोनी कर्मचारी काम करतायत ते कंपनी एखादी राष्ट्रीय पातळीवरती किंवा सेंट्रल केंद्रीय पातळीवरती एखादा व्हेंडर नेमेल आणि तो म्हणेल तुझ्या लोकल व्हेंडरला मी पैसे देतो. म्हणजे म्हटलं तर माझ्या पेस्लिपमध्ये तो प्रकार येतोय, ते उत्पन्न येतंय, पण ते माझ्या हातात येत नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं एकीकडे टेक होम पे मात्र कमी, पण मला खर्चाचं प्रमाण तर वाढतंय, विशेषतः जे रोख रकमेमध्ये द्यावं लागतंय. हा जो भाग आहे त्यातनं फार मोठ्या प्रमाणावरती तुमच्या माझ्याकडे खर्चाचंही स्वरूप आणि प्रमाण बदलेल आणि तुमच्या आणि माझ्या गुंतवणुकीचंही प्रमाण बदलेल. खूप ह्यूज म्हणता येईल असा हा बदल आहे सगळ्याच दृष्टीने आणि संपूर्ण जग त्या बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्नच करतंय अजून, असंच आपण म्हणायला हवं. आपला देश सुद्धा त्याच्यात आलाच. सर, जेव्हा वेगवेगळ्या उद्योगांबद्दल आपण बोलतो आहोत तर आपण आता एकेका उद्योगाबद्दल जर बोललो, फार्माबद्दल आपण बोलायला गेलो तर एकंदरीत काय स्थिती असू शकणार आहे किंवा काय आहे किंवा काय त्याचं भविष्य असू शकतंय, काय सांगाल याच्याबद्दल? असं म्हणू नये, पण संकटात संधी असं जर करायचं झालं तर एकंदरीतच करोनामुळे औषध उद्योगावरती फार मोठ्या प्रमाणावरती बदल होईल एवढी गोष्ट नक्की. आपण जर एक त्याला समांतर उदाहरण पाहायचं झालं, साहजिक त्या डोंबिवली फिवरचं मी उदाहरण इथे द्यायला आवडेल मला. म्हणजे मी डोंबिवलीहून येतो म्हणून नव्हे, आणि डोंबिवली फिवर करोना एवढा सर्वव्यापी नव्हता, परंतु एका डोंबिवली फिवरमुळे आपला फार्मा उद्योगाला जी मिळालेली संधी होती तशा जर स्वरूपामध्ये पाहायचं झालं सकारात्मक दृष्ट्या, आणि मग नंतर नकारात्मक दृष्ट्याकडे येऊ, तर एक गोष्ट नक्की की एकंदरीतच लोकांचा स्वतःच्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यातले अतिशयोक्तीचे भाग सोडून देऊ, कारण सध्याच्या समाज माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही स्वरूपातनं बातम्या फिरत असतात त्यातल्या खऱ्या किती आणि खोट्या किती हा विषय जरी सोडला तरी एकंदरीतच लोकांचा स्वतःच्या आरोग्याकडे बघण्याचा आणि आजारी पडल्यानंतर बरं होण्यापेक्षा सुद्धा आजारी पडणार नाही अशा दृष्टिकोनातनं पाहण्याचा जो विचार आहे, त्यातनं ज्याला आपण सकस अन्न किंवा न्यूट्रिशियंट फूड असं म्हणू आणि औषधोपचार या दोन्ही पद्धतींवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक बदल होईल एवढी गोष्ट नक्की. पण त्याचबरोबरीने या कंपन्यांची जी एक क्षमता आहे, मग ती संशोधनाची क्षमता असेल, संशोधन केलेल्या उत्पादनाचं व्यावसायिकरित्या उत्पादन करून त्या सामान्य ग्राहकापर्यंत पुरवण्याचा जो विषय आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हटलं तर त्या लॉजिस्टिक्सच्या आहेत, म्हटलं तर त्या डिस्ट्रीब्युशनच्या आहेत. पण आजपर्यंत जो औषध उद्योग म्हटल्यानंतर आपण फक्त हे औषध या कंपनीचं आहे आणि ते चांगलं आहे का वाईट आहे याचा विचार करत होतो. त्याच्या बरोबरीने आपल्याला त्या कंपनीचं उत्पादन सामान्य ग्राहकापर्यंत त्याची पोचवायची क्षमता कशी आहे याचा विचार करायला लागेल. औषध उद्योगावरती होणाऱ्या परिणामामध्ये आपण दोन ह्याच्या बाबतीतली उदाहरणं घेऊया. मी पुन्हा सांगतो की आपण ह्याच्याकडे आर्थिक निकषांच्या दृष्टिकोनातनं पाहू, मी राजकारणाच्या दृष्टिकोनातनं पाहत नाहीये. एक साधं उदाहरण घेऊ की आता एका निवडणूक सभेच्या दरम्यान बोलताना आणि त्याच्याही आधी आपली भूमिका स्पष्ट करताना आपले माननीय पंतप्रधान असं म्हणाले की करोनाची लस जेव्हा उपलब्ध होईल आणि ती ज्या वेळेला सामान्य माणसांपर्यंत पोचवायची वेळ येईल त्यावेळेला आम्ही निवडणूक आयोगाच्या ही डेटाबेसचा किंवा केंद्रीभूत संख्येचा आम्ही विचार करू आणि मग त्या माध्यमातून ती पोचवता येईल का. ह्याचा अर्थ मेडिकल डिस्ट्रीब्युशनची आपल्या देशामध्ये स्वतंत्र आणि सक्षम अशी व्यवस्था नाही. येणाऱ्या काळामध्ये ज्या फार्मास्युटिकल कंपन्या या दृष्टिकोनातनं विचार करतील त्यांचं प्रॉडक्ट जास्त चांगल्या पद्धतीने चालेल का, हे केवळ आपल्या इथे होत आहे अशातला भाग नाही. करोनाचा उद्योग क्षेत्रावरती विशेषतः तुम्ही जे आता औषध उद्योगाचा उल्लेख केला त्याच्याबद्दलचं एक उदाहरण मी चांगलं सांगू शकेन आणि हे जागतिक पातळीवरती झालेलं उदाहरण आहे. फ्रेंच कंपनी आहे सनोफी नावाची, आपल्या देशामध्येही ती कार्यरत आहे. त्या सनोफीनी जगाच्या पातळीवरती सगळ्यात पहिल्यांदा असं जाहीर केलं की करोनावरचं औषध आम्ही लवकरात लवकर आणण्याची शक्यता आहे. आणि ते जाहीर करत असतानाच्या ओघामध्ये सनोफीच्या त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की जेव्हा केव्हा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आमचं सनोफीचं औषध अस्तित्वात येईल, बाजारात येईल, त्या पहिल्या बॅचचं बहुतांश मोठा भाग आम्ही अमेरिकेला पाठवू. कल्पना करा की कंपनी आहे फ्रेंचची, ती पाठवणार आहेत अमेरिकेला आणि त्याला सगळ्यात पहिला मोठा विरोध केला होता जर्मनीने. त्यांनी सांगितलं युरोपियन युनियनच्या नावामध्ये हे बसत नाही. म्हणजे मी गमतीने म्हणतो की शाळेच्या इतिहासामध्ये आपण शिकलो होतो की पोर्तुगालच्या राजांनी इंग्लंडच्या राणीला भारताचं मुंबई बेट प्रदान केलं, तशा पद्धतीचं आहे. आणि त्याच्याच नंतर काहीच्या टप्प्यामध्ये फायझरनी असं डिक्लेअर केलं की आमचं औषध ही येण्याची शक्यता आहे. फायझर ही मुळातच MNC कंपनी आहे. याच्यातनं औषधाच्या निर्मितीबरोबर आणि भारतीय एक कंपनी आहे ज्यांनी असं सांगितलं आणि पुढे असं लक्षात आलं की त्यांचा दावा किंवा त्यांचं म्हणणं खरं नाहीये आणि मग त्यामुळे आपल्या देशातल्या औषध नियंत्रकांना आणि भांडवल बाजार नियंत्रकांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली.
सांगण्याचा मुद्दा असा आहे की औषध उद्योगाच्याकडे पाहण्याचा तुमचा आणि माझा दृष्टिकोन बदललाय. करेक्ट. सर्वसामान्य मनुष्य पूर्वी साधं सर्दी खोकला सुद्धा अंगावर काढत असे, घरगुती औषधं पाहत असे. आज ती करोनाची लक्षणं आहेत असू शकतात अशी जेव्हा चर्चा सुरू झाली, त्या एका साध्या सर्दी खोकल्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात औषधांची निर्मिती, औषधांचं उत्पादन, याच्याच बरोबरीने औषधाचं वितरण आणि एकंदरीतच जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधाचा होणारा समावेश, अशा दृष्टिकोनातून औषध उद्योगावरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकतो. अजूनही काही उद्योग आहेत असे ज्यांच्यावर काय परिणाम झालाय आणि होण्याची शक्यता आहे त्यावर आपण बोलणार आहोत. पण कार्यक्रमात पहिल्या ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूक असे दोन विषय आपण हाताळतो आहोत. सुरुवातीला उद्योग क्षेत्राबद्दल बोलूया आणि त्यानंतर सर्वसामान्य म्हणून गुंतवणुकीचे कोणते कोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत किंवा आहेत याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि हे सगळं सविस्तर सांगायला आपल्याबरोबर चंद्रशेखर टिळक सर आहेत. सर, आपण एक पहिला फोन घेऊया. प्रदीप पवार आपल्याशी बोलतायत आणि मग नंतर आपण पुढल्या उद्योगाकडे वळणार आहोत. नमस्कार प्रदीप पवार, बोला. कांदा उद्योगावर परिणाम झाला आहे का? कांदा उद्योगावर. ओके, धन्यवाद. आपण फक्त कांदा उद्योग न म्हणता आपण शेती थोडंसं त्याच्याशी जोडून घेऊया सर. त्यांचा प्रश्न, त्याचं उत्तर तर देऊच या. नाही, शेती उद्योगावरती निश्चितपणेच परिणाम झालेला आहे आणि असा परिणाम होण्याची कारणं केवळ करोना पुरेशी मर्यादित आहेत अशातला भाग नाही. वेळी यावेळी आलेला पाऊस, वेळी यावेळी आलेली वादळं आणि एकंदरीतच लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून वाहतूक व्यवस्थेवरती झालेला अत्यंत विपरीत परिणाम, या दृष्टिकोनातनं शेतीमालाच्या एकंदरीतच उत्पादन आणि वितरण या दोन्ही दृष्टिकोनातनं नक्कीच विपरीत परिणाम झालेला आहे. आणि त्यातही तुम्ही ज्या कांद्याचा उल्लेख केलात त्या कांद्याची जी नाशिवंतता आहे, ज्याला आपण पेरिशेबल फॅक्टर असं म्हणतो, ती नाशिवंतता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ती खूप मोठी जलद आहे. त्यामुळे कांदा असेल, टोमॅटो असेल, अशा पद्धतीचे जे कृषी मालाचे किंवा कृषी उत्पादनाचे घटक आहेत की जे फार लवकर नाशिवंततेकडे जातात, त्यांच्यावरती अत्यंत साहजिकपणाने विपरीत परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार असेल, यांच्या ज्या विविध योजना या काही काळांमध्ये जाहीर झाल्या त्याचा एक अविभाज्य भाग हा कृषी मालाचं वितरण हा होता. कृषी उत्पादन हा आहेच, परंतु कृषी उत्पादनाचे आपल्याकडे काही कालखंड ठरलेले आहेत. अर्थात काही उत्पादनं अशी आहेत की जी आपण वर्षभर घेतो, ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये आधुनिक नगदी पिकं असं म्हणतो. पण तरी सुद्धा त्या दृष्टिकोनातनं सरकारचं त्याच्याकडे लक्ष आहे. तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर अत्यंत साहजिकपणे करोना आणि नंतरच्या काही कारणांचा कृषी उत्पादन क्षेत्रावरती नक्कीच विपरीत परिणाम झालेला आहे. सर, ह्यामध्ये गृहनिर्माण किंवा ज्याला आपण रिअल इस्टेट म्हणतो, हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं एक उद्योगाचं क्षेत्र आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण घर किंवा त्याबद्दलचं स्वप्न हे प्रत्येकाचं असतंच, पण गृहनिर्माणासारखं क्षेत्र या काळामध्ये काय सध्या त्यांचं काम चाललंय आणि भविष्यातली स्थिती काय असू शकते त्याची? भविष्यातली स्थिती काय असेल हे उत्तर देणं अत्यंत सोपं आहे, कारण शेवटी कुठच्याही काळामध्ये माणसाला राहायला घर हे लागतंच. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकाळाचा विचार केला तर आता जी काही परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा रिअल इस्टेटची किंवा रिअल इस्टेट सेक्टरची परिस्थिती नक्की सुधारलेली असेल, याविषयी कुठचंही दुमत असण्याचं कारण नाही. आणि तसंही एकंदरीतच गृहनिर्माण क्षेत्राची रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातनं जी क्षमता आहे ती पाहू जाता कोणतंही सरकारी धोरण फार काळ गृहनिर्माण क्षेत्राकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. म्हणजे आज मी तिला ते करतायत असं मला म्हणायचं नाही, परंतु या ना त्या प्रमाणात जसं आपण मगाशी कृषी क्षेत्राचा विचार केला तसं गृहनिर्माण क्षेत्राचाही विचार सरकार साहजिकच करेल. पण आज मी तिला जर विचार करायचा झाला तर मगाशी जसं आपण फार्मा इंडस्ट्रीच्या बद्दल म्हणत होतो तशाच दृष्टिकोनातनं वेगळ्या पद्धतीने कदाचित गृहनिर्माण क्षेत्राला स्वतःकडे बघावं लागेल का याचा विचार करावा लागेल. कारण आज मी तिला गेल्या 5-6 महिन्यांमध्ये जे आपण करोनानंतरचा जो काळ लक्षात घेतला तर गृहनिर्माण क्षेत्रावरती झालेला जो परिणाम आहे तो 2 पद्धतीने आपण लक्षात घेऊया. अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं तसं की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या हातात प्रत्यक्षपणाने येणाऱ्या पैशाचं प्रमाण हे कमी झालंय. पगार होत नाही असं मी म्हणणार नाही, पण पगार झाला तर तो वेळेवर होईल की नाही, झाला तर तो पूर्ण मिळेल की नाही, तो इन्स्टॉलमेंटमध्ये मिळेल की नाही, म्हणजे ज्याला आपण लिक्विडिटी असं म्हणतो त्याच्यावरती खूप मोठा परिणाम झालाय. अगदी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननीही अनेक वर्षानंतर कदाचित पहिल्यांदा असेल
की त्यांनी तुमच्या माझ्या प्रॉव्हिडंट फंडवरती मिळणारं व्याजही आम्ही 2 टप्प्यांमध्ये देऊ असं म्हटलंय. याच्यावरनं एकंदरीतच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा ज्याला आपण तरलता किंवा लिक्विडिटी म्हणतो याच्यावरती किती विपरीत परिणाम झाला हे लक्षात येतं. आणि अशा वेळेला जेव्हा जेव्हा विपरीत परिणाम लिक्विडिटीवरती होतो तेव्हा रिअल इस्टेटची मागणी ही कमी झालेली असते. आज मितीला जर आपण असं पाहिलं तर फार मोठ्या कंपन्या आता वर्क फ्रॉम होम करायचं म्हटल्यानंतर जसजसे सरकार तुम्हाला परवानगी देईल तसं टप्प्याटप्प्याने जरूर ऑफिसमध्ये उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण वाढेल. पण त्याचबरोबर कमीत कमी 40 ते 50% लोक आज मितीलाही घरामध्ये बसून काम करतील अशी परिस्थिती आहे. विशेषतः सर्व्हिस सेक्टरमध्ये, IT सेक्टरमध्ये, रिसर्च सेक्टरमध्ये, ट्रान्सलेशन सेक्टरमध्ये, ट्रान्स्क्रिप्शन सेक्टरमध्ये आणि ही सगळी क्षेत्र तुमच्या माझ्या आजच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची आहेत. मग जितकी लोक घरी बसून काम करणारी आहेत त्या प्रमाणामध्ये व्यावसायिक क्षेत्रात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ऑफिस स्पेसची जी गरज असते ती कमी होईल. जी भाड्याने घेतलेली घरं आहेत, जी भाड्याने घेतलेले फ्लॅट्स आहेत, फ्लोअर्स आहेत, हे आपण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्याही महत्वाच्या शहरांमध्ये पाहतोय की अगदी मोठमोठ्या कंपन्यांनी की ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुढचे 7 महिने 8 महिने हे घरनं काम करायची परवानगी दिली असे त्या प्रमाणामध्ये ते पहिल्यासारखी व्यावसायिक जागा वापरणार नाहीयेत. म्हणजे एकीकडे व्यावसायिक मागणी नाही आणि दुसरीकडे आपण मगासपासून चर्चा करतोय तसं वैयक्तिक उत्पन्नाचं प्रमाण हे कमी जास्त होत असल्यामुळे आता नव्याने कुठचीही मोठी गुंतवणूक, कारण घर घेणं अगदी कितीही लहान घेतलं तरी त्या माणसासाठी ती मोठीच गुंतवणूक असते. अशा वेळेला तो मनुष्य ती जागा आज नव्याने गुंतवणूक करेल का हा प्रश्न आहे. जे प्रकल्प आता सध्या कार्यरत आहेत ज्याला आपण वर्क इन प्रोग्रेस आहेत म्हणतो, जसं त्यांच्या स्लॅब पडत जातात तसतसे आपण इन्स्टॉलमेंट देतोय असं म्हटलं तर आपल्या असं लक्षात येईल की एकंदरीतच अशा वेळेला आत्ताच्या लॉकडाऊनच्या पहिल्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या उपलब्ध नव्हती. बरेच जण आपण मायग्रेशन लेबरच्या स्वरूपातनं पाहिलं, या राज्यातनं त्या राज्यात गेलेत. हळूहळू त्या राज्यांमध्ये कदाचित ते काम करतील किंवा मूळ ठिकाणी परत येतील, परंतु यातनं सगळीच प्रक्रिया ही लांबते. त्यामुळे डिस्ट्रेस सेल काही होणार नाही, परंतु रिअल इस्टेटमध्ये नवी मागणी येईल असं दृश्य आता तरी दिसत नाही. अगदी साधं उदाहरण आपण आता पाहूया. आपण दसरा होऊन गेलाय आणि दिवाळीच्या तोंडावरती हा कार्यक्रम करतोय. साधारणपणे दसरा दिवाळीच्या दरम्यान आपल्याकडे जसं फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सची मागणी वाढते तशी आपल्याकडे वाहनांची मागणी वाढते आणि त्याच काळामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या बरोबरीने घराच्या खरेदीचा अनेक जण विचार करत असतात. जी काही आकडेवारी गेली 2-4 दिवस आपण पेपरमध्ये वाचतोय त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरला डिमांड वाढलेली दिसते, परंतु रिअल इस्टेटला वाढता येत नाही आणि त्याच्यामध्ये गुंतवलेल्या पैशाचं प्रमाण लक्षात घेतलं आणि मुळातच रिअल इस्टेटमध्ये अगदी कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये ही जे काही 2-3 दणके आपल्या देशांमध्ये बसले ते पाहू जाता, मग ते घोटाळ्यांच्या स्वरूपामध्ये असतील, गैरव्यवहारांच्या स्वरूपामध्ये असतील, यातनं एकंदरीतच परफॉर्मन्स आणि परसेप्शन या दोन्ही दृष्टिकोनातनं रिअल इस्टेटवरती आपल्याकडे परिणाम झालाय. पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की या ना त्या स्वरूपामध्ये त्याचं GDP मध्ये असलेलं, त्याचं राष्ट्रीय अर्थकारणामध्ये असलेलं, त्याचं राष्ट्रीय रोजगारामध्ये असलेलं आणि तसंही त्याची राजकीय आणि सामाजिक असलेली संवेदनशीलता लक्षात घेता त्या क्षेत्राला दिवस दीर्घकाळामध्ये वाईट राहणार नाही. कारण अन्न वस्त्र निवारामधल्या निवाऱ्याची गरज ही अत्यंत तहयात टिकणारी असते, परंतु ती कदाचित मागणी थोडी पुढे ढकलली जाईल आणि हे मागणी पुढे ढकलण्याचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढा जास्त काळ त्या क्षेत्रावरती परिणाम जाणवत. अगदी. आपण फोन घेऊया. नितीन गुंजाळ आपल्याशी नाशिकहून बोलतायत. काय प्रश्न आहे बघूया त्यांचा. नमस्कार नितीन, प्रश्न विचारा तुमचा. मॅडम, माझा प्रश्न असा होता की कोरोनामुळे किंवा आणखीन काही कारणांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा जी खाजगी वाहतूक व्यवस्था आहे त्यावर त्या उद्योगावर काही परिणाम होऊ शकतो का या गोष्टीचा? बरं. ऑटोमोबाईल सरांनी आता उल्लेख केलाच की त्याची मागणी वाढताना दिसते. त्यांनी एकंदरीत एक सगळ्या दृष्टीने प्रश्न विचारलाय की सार्वजनिक वाहनं त्याची संख्या कमी किंवा खासगी वाहनांची संख्या जास्त. तर आपण ऑटो इंडस्ट्री बद्दल सुद्धा या निमित्ताने सविस्तर बोलूया. गुंजाळ सरांचा जो प्रश्न होता की खासगी वाहतूक व्यवस्था किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जसं मुंबईमध्ये लोकल ट्रेन्स बंद आहेत किंवा आपण देशात अंतर्गत जाऊ शकतोय परंतु ते बाहेर जाऊ शकत नाही आहोत, असा जो काही प्रकार आहे तो काही फार काळ चालणारा आहे अशातला भाग नाही. एकंदरीतच जसजसं उद्योग व्यवसायांमध्ये माणसांना उपस्थित राहण्याची, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परिस्थितीमध्ये सुधारणा होत जाईल, ते प्रमाण वाढत जाईल,
तसं खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरतीही अनुकूल परिणाम होतील ही गोष्ट अत्यंत उघड आहे. विशेषतः देशांतर्गत जे वस्तू व्यवस्था आहेत किंवा जी वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नक्कीच परिणाम होईल. आज मितीला बरीच ठिकाणी आपण पहिले 3-4 महिने विशेषतः एप्रिल, मे, जून मध्ये कशाचीच परवानगी नव्हती. पण हळूहळू आज असं लक्षात येत आहे की जे रेल्वे आहेत म्हणजे मग मुंबईहून पुण्याला जायचे असेल, नाशिकला जायचे असेल, कोकणात जायचे असेल, यांच्या तिकिटाच्या बुकिंगमध्ये वाढ होते. तर प्रगती अत्यंत कमी आहे. पण मला स्वतःला असं वाटतं जसजसं उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढेल, अनेक ठिकाणची ही जी पर्यटन स्थळं आपण आता बंद केलेली आहेत, देवालयं बंद केलेली आहेत, हा जसजसा प्रकार सुरू होईल तिथे लोकांची जायची शक्यता वाढेल, तसतसा नक्कीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम होईल. खाजगी वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम लगेच अल्पकालीन असेल अशातला भाग नाही. पण मध्यम ते दीर्घकालीन काळामध्ये खाजगी वाहतूक व्यवस्थेवरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आणि तोही अनुकूल परिणाम होईल याविषयी माझ्या मनामध्ये जरा सुद्धा शंका नाही. अगदी साधं उदाहरण सांगतो की मुंबई पुण्यामध्ये किंवा मुंबईच्या उपनगरांमध्ये राहत आहेत, डोंबिवली, कल्याण, बदलापूर सारख्या ठिकाणी राहत आहेत. आमचा दररोजचा प्रश्न आमच्या लक्षात येतोय की लोकल बंद झाल्यानंतर जेव्हा ऑफिसमध्ये जायची सक्ती सुरू झाली, परवानगी मिळायला लागली, तसं खाजगी रस्त्यांवरती खाजगी वाहनांची परिणाम वाहतूक ही वाढायला लागली आणि त्यामुळे तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालाय. एक साधं उदाहरण सांगू की तुम्ही वाचलं असेल की आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती खाजगी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून असा विचार सुरू झाला. तो आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्हता, उत्तर प्रदेश सारख्या काही राज्यांमध्ये होता. आपण एखादी गाडी भाड्याने करतो म्हटल्यानंतर आपल्याला ओला रिक्षा दिसते किंवा ओला टॅक्सी दिसते. आता ओला दुचाकीलाही आपण परवानगी देणार आहोत असा विचार करतोय. हे जग आपण गणित लक्षात घेतलं, मी फार सकारात्मक बोलतोय असं लक्षात घेऊ नका, परंतु या ज्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत, कारण शेवटी वाहतूक ही दोन्ही पद्धतीची आहे, माणसांची वाहतूक आहे आणि मालाची वाहतूक आहे. त्याची प्रायोरिटीज ही कमी जास्त असते. तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मला JRD टाटांचं एक वाक्य आठवतं. JRD टाटा सिव्हिल एव्हिएशनच्या दृष्टिकोनातून म्हणत असत की जर तुम्ही कार्गो नेत असाल तर ती एक वेळ हरवली तरी चालेल, पण ती उशिरा जाऊन चालणार नाही. आणि तुम्ही जर माणसांची वाहतूक करत असाल तर तो एक वेळ उशिरा गेला तरी चालेल, पण तो हरवून चालणार नाही. आणि ह्या दोन्हीची गरज तुमच्या अर्थकारणामध्ये राहते. आणि शेवटी मी माझ्या घरामध्ये बसून किती व्यवसाय करू शकत नाही तसं मी म्हणत नाही. मी वस्तू माझ्या घरामध्ये जरूर निर्माण करेन, परंतु तो ग्राहक माझ्या घरामध्ये नाही आहे ना. कारण माझ्या घरातल्या ग्राहकांपुरेसच जिथे मी वितरण करणारे, उत्पादन करणारे, तिथे मला वाहतूक लागत नाही. अगदी मी शेजारच्या घरात देणार असेल, शेजारच्या बिल्डिंगमध्ये देणार असेल, शेजारच्या गावामध्ये देणार असेल तरी वाहतूक लागणार आहे. जसजसं अर्थव्यवस्थेचं खुलीकरण म्हणजे लिबरलायझेशनच्या दृष्टीने मी म्हणत नाहीये, हे होत जाईल तसतसा वाहतुकीवरती अनुकूल परिणाम होईल. उलट या 6-7 महिन्याच्या काळामध्ये नेमके आपल्याकडे अडचणी काय आहेत, आपल्याकडे कमतरता काय आहेत याचं लक्ष येतं. आणि ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक असतो याचं एक चांगलं उदाहरण सांगतो. सध्या सोशल मीडियावरती तो व्हिडिओ खूप मोठा व्हायरल होतोय. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या एका भाषणाचा आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका ऑफिसचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं. गडकरी साहेबांसारखा मंत्री असं म्हणाले असं त्या कार्यक्रमामध्ये की ही बिल्डिंग पुरी करायला 10 वर्ष पूर्ण लागली. याबद्दल ती पूर्ण झाली म्हणून अभिनंदन करू की 10 वर्ष लागली म्हणून टीका करू, या दृष्टिकोनातनं आपण हळूहळू वाहतुकीकडे आपणही एक वापरकर्ते म्हणूनही पाहतोय, धोरणकर्ते म्हणूनही पाहतायत. आणि त्या दृष्टिकोनातनं आत्ता परिस्थिती जरी आपल्याला तथाकथित किंवा तत्कालीन आपल्याला वाईट वाटली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याची अत्यावश्यकता लक्षात घेता दोन्ही दृष्टिकोनातनं ती या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. प्रत्येक आता खाजगीमध्ये सुद्धा तुम्ही दुचाकी म्हणताय का, चारचाकी म्हणताय, तुम्ही प्रवासी वाहतूक म्हणताय का, तुम्ही मालाची वाहतूक कमर्शियल ज्याला म्हणतो आपण ती पाहतो. या दृष्टिकोनात नाही, वाहतूक उद्योगामध्ये एक वेगळा जो चांगला परिणाम जाणवेल तो आपण लक्षात घेऊया की आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये एकंदरीतच संरक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो दिलेला फरक आहे आणि एकंदरीतच चतुष्कोन सारख्या गोष्टींची जी निर्मिती आहे त्यातनं वाहतूक उद्योगावरती खूप मोठा परिणाम होईल. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा ट्रेन्स सुरू झाल्या तेव्हा त्याचा मॅक्सिमम उपयोग हा कार्गो वाहतुकीसाठी झाला होता. कारण त्यातनं मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण हे जास्त आहे. आपण जर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अलीकडेच त्यांचे जाहीर केलेले निकाल पाहिले तर त्यातनं ह्या वाढत्या वाहतुकीचं प्रमाण तुमच्या नक्की लक्षात येईल. ओके, अजूनही काही उद्योग क्षेत्र जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे टुरिझम, पर्यटन क्षेत्र तर या टुरिझम इंडस्ट्रीवर काय परिणाम होणार आहे किंवा कशा पद्धतीचा परिणाम असेल
यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर हळूहळू गुंतवणूक त्याच्याकडे सुद्धा वळूया. पण कार्यक्रमातल्या ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूक या विषयावर आज आपण बोलतो आहोत. चंद्रशेखर टिळक सर आपल्याला या सगळ्याची माहिती देत आहेत. ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत ते आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रातला. वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल, उद्योग क्षेत्रांबद्दल बोलत असताना सर आपण असं म्हणू शकतो का सेफली की ज्या इंडस्ट्रीवर किंवा ज्या क्षेत्रावर सगळ्यात मोठा परिणाम झाला ते म्हणजे टुरिझम इंडस्ट्री, आणि काय बोलायचं त्याच्याबद्दल सांगा तुम्ही, कारण काहीच सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे सध्या. तुमच्या प्रश्नामध्ये जे पहिलं वाक्य होतं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. म्हणजे एका गमतीने मी एकदा माझ्या एका भाषणामध्ये असं म्हणलं होतं की पर्यटन क्षेत्राला कायमच्या काळ्या पाण्यावर पाठवल्याची परिस्थिती आहे. गमतीचा विषय सोडूया. नाही, अगदी सर्वार्थाने फार वाईट परिणाम झालेला आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली माणसं टुरिझम आणि मध्ये आपली करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आले होते. पण जगभरच सगळीकडे जो लॉकडाऊन झाला आणि त्याच्याही पेक्षा त्याचं जे क्वारंटाईनचे जे प्रमाण आहेत ते पाहू जाता मला स्वतःला असं वाटतं की अगदी कधी टप्प्याटप्प्याने आपल्याकडे अनलॉकिंग जरी सुरू झालं तरी सुद्धा आपण एका देशातनं दुसऱ्या देशात गेल्यानंतर जे 14 दिवसाचं 7 दिवसाचं क्वारंटाईन आहे, आपण आजही चर्चा करतोय. आपली क्रिकेट टीम आता IPL खेळून ऑस्ट्रेलियाला जायची, त्याच्यात 14 दिवस क्वारंटाईन आहे. अनेक देशांनी तर तुम्हाला त्या काळामध्ये त्या मंडळींना साधं नेटमध्ये जाऊनही क्रिकेट खेळता येणार नाही असं म्हणलंय. एकंदरीतच आरोग्याच्या दृष्टिकोनातनं याचा अत्यंत आवश्यक असलेली ही गोष्ट असली तरी आंतरराष्ट्रीय पर्यटन हा जो एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये जवळजवळ 9 ते 9.5% उत्पन्नाचं असलेलं जे साधन आहे ते पुढची वर्षभर तरी अत्यंत मोकळेपणाने कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये, ज्याला हल्ली आपण मराठीमध्ये प्री कोरोना असं म्हणतोय, त्याच्यापर्यंत जायची परिस्थिती राहील अशातला भाग नाही. पण याचा एक दुसरा जो होणारा परिणाम आहे तो आपण असं किती पद्धतीने किंवा किती स्वरूपामध्ये आणि किती लवकर आपण त्याला स्वतःशी जोडून घेऊ शकतो, उद्योग म्हणूनही आणि पर्यटक म्हणूनही, याच्यावरती अवलंबून राहील. मला स्वतःला असं वाटतं की ह्या 6-7 महिन्यामध्ये आपण सक्तीने असेल स्वेच्छेने असेल हे घरामध्ये राहिलोय आणि एकंदरीतच इतका काळ अगदी आपल्या घरातल्या माणसांबरोबरही सलगपणे राहायची आपल्याला कोणाला सवय नसते. आपण ती ही करून घेतल्यानंतर जसजसं हे वातावरण सुधरत जाईल, बदलत जाईल, ते पाहू जाता देशांतर्गत पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळू शकते. आणि त्याच्यातही मगाशी मी म्हटलं तसं की एकंदरीतच खाजगी वाहनांच्या मागणीमध्ये होत असलेली वाढ आणि अशा पद्धतीचं देशांतर्गत पर्यटन याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगड घालता येऊ शकते. आणि कदाचित एक असाही पर्याय असू शकतो, म्हणजे तो किती प्रमाणामध्ये सुरू होईल नाही होणार याची गोष्ट वेगळी, पण हे कशावरनं सुचलं मी सांगतो की एकंदरीतच या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या आहाराविषयी जास्त सजग झालो. तुम्ही जर पाहिलं असेल तर फेसबुक असेल, व्हिडिओज असतील, हल्लीच्या काळामध्ये ह्या गेल्या 6-7 महिन्यामध्ये बोलणारे कमी आणि बोलणारे जास्त आणि ऐकणारे कमी अशी परिस्थिती असली तरी सुद्धा ज्या पद्धतीच्या व्हिडिओजना डिमांड मिळते, तर अशा पद्धतीनं ज्याला आपण न्यूट्रिशियस टुरिझम म्हणतो किंवा रिलिजियस टुरिझम म्हणतो किंवा एज्युकेशनल टुरिझम म्हणतो, अशा पद्धतीच्या टुरिझमची काही पॅकेजेस जर आपण निर्माण करू शकलो आणि तशा पद्धतीच्या जर रचना करू शकलो तर मला स्वतःला असं वाटतं की जानेवारी 2021 नंतरच्या पहिल्या काळामध्ये, कारण एकंदरीतच आंतरराष्ट्रीय पर्यटन ही परिस्थिती पहिल्या त्याच्या पातळीवरती जायला कमीत कमी अजून 1.5 वर्ष लागेल अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे जोपर्यंत सर्वार्थाने लस मिळत नाही आणि ती जगभरात सगळ्यांच्या हातापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीच्या देशांतर्गत पर्यटनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल करता येतो. एकंदरीतच मला स्वतःला असं वाटतं की ज्याला आपण थीम बेस्ड टुरिझम म्हणतो त्या थीम बेस्ड टुरिझमकडे जाण्याची ही अत्यंत चांगली वेळ आहे. अगदी एक साधं उदाहरण सांगता येईल की आता आपण सगळेजण केवळ तुमच्या माझ्यासारखे कर्मचारीच घरातनं काम करतोय अशातला भाग नाही, परंतु त्याच्याच बरोबरीने अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने शिकतायत. याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले प्रयोग होत आहेत, मी चांगल्या अर्थाने प्रयोग हा शब्द वापरतोय, त्या एकंदरीतच एज्युकेशन टुरिझमची जी आपण सांगड जर आपण इलेक्ट्रॉनिक टुरिझमशी घालू शकलो तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने, शेवटी मी तुम्हाला म्हटलं तसं की एकंदरीतच जनरल टुरिझम
हे वाईट झालं असेल. परंतु जसं मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स पूर्वी बँकिंग बद्दल म्हणला होता की बँकिंग इज लॉंग डेड बट बँकिंग लॉंग लिव्ह इट, तसं कदाचित आपल्याला टुरिझम मध्ये पाहता येईल का याचा विचार करावा लागेल. थोडक्यात ज्याला आपण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असं म्हणतो, त्या आउट ऑफ बॉक्स थिंकिंगची आज टुरिझम इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. कारण अफोर्डेबिलिटी हा घटक आपोआपच त्याच्यामध्ये येईल, परंतु त्याचा इझी ऍक्सेस आणि त्याची चांगली अपील याच्यावरती टुरिझमचं यश अवलंबून राहील. आणि हा काळ मला वाटतं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग साठी पूर्णपणे आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू शकू अशा पद्धतीचा हा काळ आहे. आशिष यांचा धुळ्याहून आपल्याला फोन आहे, बघू काय म्हणतात. आशिष, हो प्रश्न विचारा आशिष जी. हा नमस्कार. नमस्कार. हा मला असं विचारायचं, केंद्र सरकारने काही महिन्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सने पण PLI स्कीम लॉन्च केली आणि आता त्याच्यात बऱ्याच कंपन्यांनी त्यांचं लेटर ऑफ इंटेंट पण दिलेलं आहे, स्वीकृती दर्शवलेली आहे. तर या सगळ्याचा पुढे भविष्यात भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर किती व्यापक परिणाम होणार किंवा किती चांगला परिणाम होणार आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला किती चांगले दिवस येऊ शकतात या संदर्भात कृपया चंद्रशेखर टिळकांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विचारतो. तुमचा हा प्रश्न म्हणजे एक पूर्ण कार्यक्रमाचा तासाभराचा विषय होईल, पण मी त्याचं 2 मिनिटात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये इतरही काही प्रश्नांचा समावेश करावा लागेल म्हणून. सर, तुम्ही हे मान्य कराल की इलेक्ट्रॉनिक हा शब्द जरी एक असला तरी त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मुळामध्ये एखाद्या कंपनीला लेटर ऑफ इंटेंट मिळालं आणि त्यांनी प्रत्यक्षात आपलं काम सुरू करून अंतिम ग्राहकापर्यंत आपली वस्तू सेवा जे काही असेल ते पोचवलं, याच्यामध्ये जस्टेशन पिरियड हा प्रत्येक सेटअपचा बदलू शकतो हे आपण लक्षात घेऊया. एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक सेक्टरचं मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण IT सेक्टरमध्ये, हार्डवेअरमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, नेटवर्कमध्ये पाहत होतो तशा पद्धतीने विचार करून चालेल अशातली गत नाही. एक अगदी साधं उदाहरण सांगतो की जे तुम्ही पटकन त्याच्याशी कोरिलेट होऊ शकाल की आत्ता अगदी आपल्या प्राथमिक बाजारामध्ये, प्रायमरी मार्केटमध्ये अशोक सुटांच्या हॅपीएस्ट माइंड्स या स्टार्टअपचा इश्यू आला होता. एकंदरीतच ज्या पद्धतीने सगळीकडे अर्थव्यवस्था मार खातीये जगभरामध्ये करोनामुळे, त्याच्यामध्ये राजकारण आहे, अर्थकारण आहे की अत्यंत वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला लोकांना असं वाटत होतं की हॅपीएस्ट माइंड सारखी नवीन कंपनी काय करते, परंतु त्याला जो रिस्पॉन्स मिळतोय तो पाहू जाता एक गोष्ट लक्षात येईल की एकंदरीतच ज्यांचा नेटवर्कशी संबंधी काम आहे, ज्यांचं हार्डवेअरमध्येही रिग्रेशन टेस्ट, हार्डवेअर सॉफ्टवेअर पेक्षा सुद्धा रिग्रेशन टेस्टिंग, व्हॉल्यूम टेस्टिंग, ज्याला आपण जॉब ॲप्स असं म्हणतो, तशा पद्धतीचे जे काम करतायत त्याच्या पद्धतीतल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला अत्यंत चांगले दिवस येऊ शकतात. एक साधं उदाहरण आपण सांगूया की आपण मगाचपासून करोनाच्या विपरीत परिस्थितीची सगळी चर्चा करतोय, पण याच काळामध्ये रिलायन्स जिओ सारखी कंपनी काही अवघ्या आठवड्यांमध्ये 8,000 कोटी रुपयाची विदेशी गुंतवणूक उभी करते. हे एकच उदाहरण असं सांगतं की इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने ॲप निर्माण करताय आणि किती वेगाने करताय. कारण सुंदर पिचाई जे गुगलचे आहेत ते आदल्या दिवशी माननीय पंतप्रधानांना भेटले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की प्रत्यक्ष इक्विटी स्टेकपेक्षा सुद्धा काही वेगळी ॲप मला करता येतील का याचा मी विचार करीन. एकंदरीतच आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आपण आधी 59 ॲपवरती बंदी घातली, नंतर आपण 118 ॲपवरती बंदी घातली आणि मग झूम अमुक आहे का, ते तमुक आहे का असा विचार केल्यानंतर जसजसे आपण त्याला पर्याय शोधायला लागलो. अगदी साधं उदाहरण पाहू ना की आज मी स्टुडिओमध्ये येऊन जरी बोलत असलो तरी शक्यता नाकारता येत नाही, मधल्या काळामध्ये अनेकांनी ते प्रयोग केले. आपण ज्या ऑनलाईन मीटिंग घेतोय त्याच्या जे ऍप्स आहेत तेही शेवटी इलेक्ट्रॉनिकमध्ये येतं. त्यामुळे जितकं तुमचं ऍप्लिकेशन कन्झ्युमरच्या जवळ जाणारं असेल आणि ते लवकरात लवकर इझी ॲप पद्धतीने करतायत. तर साधं उदाहरण सांगते की मगाचपासून आपण चर्चा करतोय, आता संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाईन होते. उद्या कितीही क्लासरूम ट्रेनिंग झाले तरी आता त्याच्या बरोबरीने ही ऑनलाईन व्यवस्था चालू होणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये केंद्र सरकारनं आधीच जाहीर केलंय की 1ली ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विषयांसाठी 4 एज्युकेशन चॅनल्स लागतील. म्हणजे सर 12 वर्ष प्रत्येकाला किमान 7 सब्जेक्ट धरले तरी 12×7 84 विषय, 84 विषय गुणिले आपल्या राज्यघटनेनं मान्य केलेल्या भाषा, इतक्यांचं एज्युकेशन मटेरियल तयार करणं, ते अपलोड करणं, ते मेंटेन करणं आणि ते अपडेट करणं. त्या इंडस्ट्रीतनं मी येतो सर, ह्याच्या इतका रोजगार निर्मितीचा आणि इलेक्ट्रॉनिकचा विषय नाही. त्यामुळे मी जर पहिल्यासारखाच विचार करणार असेल तर गोष्ट वेगळी,
त्यामुळे कमीत कमी काळामध्ये पण जास्तीत जास्त कणखर टेस्टिंग करून ज्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज आपलं ऍप्लिकेशन, मी फक्त वेळेच्या मर्यादेमध्ये उदाहरणं दिली, त्याच्या तपशिलामध्ये नंतर जाता येतील. मला स्वतःला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री आणि मी मगाशी म्हटलं तसं टुरिझम इंडस्ट्री हे किती लवकर हे ट्रान्झिशन स्वीकारतात आणि आपलं स्वतःचा जस्टेशन पिरियड किती कमी करतात याच्यावरती इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीचं यश अवलंबून राहील. कारण पहा ना, साधं उदाहरण सांगतो. आपण पूर्वातीला असं म्हणत होतो की जेव्हा कॉम्प्युटर्स आपल्या देशामध्ये आले, कॉम्प्युटर्स आले की बेरोजगारी वाढेल. सर, मी कॉम्प्युटर इंडस्ट्रीशी गेली 40 वर्ष निगडीत आहे. माझा अनुभव असं सांगतो की जेव्हा नवीन ऍप येतं तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये खरं म्हणजे रोजगाराच्या संधी वाढतात, कारण जुन्याचंही पाहावं लागतं आणि नवीन अडॉप्ट करावं लागतं. मग जे इलेक्ट्रॉनिकमध्ये मुळात आता शेल्फ लाईफ कमी असताना जर मायक्रोसॉफ्टची विंडो जर तुम्हाला 6 महिन्यांनी अपडेट करावी लागत असेल तर इलेक्ट्रॉनिकच्या अपडेशनची गती पहा. ऍब्सोल्युटली. आपण कशा पद्धतीने या सगळ्या क्षेत्रांकडे बघतो आणि त्याची व्याप्ती, सर म्हणाले तसं की पटकन आपण त्याच्याकडे बघून ती आत्मसात करू शकतो, ह्यावर सगळं अवलंबून ठरतं. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर गुंतवणूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याच्यावर आज आपण बोलणार आहोत त्याच्याकडे वळणार आहोत. बघत रहा हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेक नंतर. आणि आता शेवटच्या टप्प्याकडे जात असताना गुंतवणूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की आताच्या काळामध्ये आणि नंतर सुद्धा गुंतवणुकीचे कोणते कोणते पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत किंवा आताही आहेत, त्या विषयावर चंद्रशेखर टिळक सर काय आपल्याला सांगतायत आपण बघूया. सर, गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे कुठल्याही काळात, कोरोनाचा काळ असो किंवा नंतरचा असो. काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही? मुळातच तुझ्या प्रश्नामध्ये याचं उत्तर आहे की गुंतवणूक हा काळ किंवा ही प्रक्रिया ही कोणत्याही काळामध्ये अत्यावश्यक असते. परंतु आता करोना नंतर सारखी जी परिस्थिती आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर 2 गोष्टींचा आपल्याला प्रामुख्याने विचार करायला लागेल. आजपर्यंत आपण साधारणपणे असं म्हणत होतो, खरं म्हणजे ते आधी सुद्धा खरं योग्य नव्हतं, परंतु आपण असं गृहीत धरून चाललो होतो की मी अमुक एका क्षेत्रामध्ये गुंतवणूक करीन, अमुक एका क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार नाही. तर उदाहरण द्यायचं झालं तर अनेक लोक आपल्याकडे अशी आहेत, ते म्हणतात की नाही कोणत्याही परिस्थितीत मी शेअर बाजारामध्ये येणार नाही, मी इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवीन, मी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवीन, मी अमुक ठिकाणी पैसे गुंतवीन. करोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागेल की मी प्रत्यक्षात पैसे गुंतवत असताना जरूर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवत असेल, परंतु एकदा माझ्याकडनं पैसे गोळा केल्यानंतर रिअल इस्टेटचा कदाचित अपवाद वगळता माझ्याकडनं एकदा पैसे गोळा केल्यानंतर तो याना त्या स्वरूपामध्ये शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक करत असतो आणि त्यातनंच तुम्हाला आणि मला तो उत्पन्न देत असतो. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, आपल्याला करोना नंतरच्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये अगदी पहिल्यापासून काही निकष शिकवले गेले की ती सुरक्षित आहे ना, त्यातनं मला उत्पन्न मिळतं ना, त्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे ना, मला पाहिजे तेव्हा पैसे परत मिळतील ना, आणि त्याच्यामध्ये मला कराची सवलत आहे ना. आणि वयोमानानुसार किंवा वयोगटानुसार आपण वृत्तीनुसार आपण त्या निकषांचा प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटी बदलत होतो. करोना नंतरच्या काळामध्ये तुम्ही कुठच्याही उत्पन्न गटातले असा, तुम्ही कुठच्याही वयोगटातले असा, त्याच्यातनं मला उत्पन्न मिळतं ना आणि त्याची लिक्विडिटी इंटॅक्ट आहे ना, ह्या 2 गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणावरती विचार करायला लागेल. मग कुठले कुठले पर्याय असतील आपल्याकडे? वेळ हळूहळू आपला कमी 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 एक अत्यंत गोष्ट अशी आहे की अगदी मी समजा असं गृहीत धरत असेल की मी मला फक्त म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवायचे जी, तर हे जर आपण थोडं विस्ताराने घेऊ, मग बाकीच्या ठिकाणी आपण पटकन त्याची फक्त सांगड घालत जाऊ. चालेल. म्युच्युअल फंडच्या बाबतीत आपण बघा, आपल्याला शिकवलं जातं अगदी पहिल्यापासून आणि त्या आजही आणि नंतरच्या काळातही राहील की लिक्विड फंड असतात, इन्कम फंड ज्याला आपण इन्कम फंड असं म्हणतो, ग्रोथ फंड असतात जे साधारणपणे इक्विटी स्वरूपाचे असतात, आणि या दोघांचा संकर असलेलं बॅलन्स्ड फंड असतात. आणि मग आपण असं म्हणायचो की सुरुवातीच्या काळामध्ये ग्रोथ फंडमध्ये जास्त घ्यावं कारण तुमची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी जास्त असते. आणि मग बरीच माणसं जो त्यांच्याकडे असलेला हाती असलेला पैसा की तो मला आज नकोय पण 15 दिवसांनी लागू शकतो, 2 दिवसांनी लागू शकतो, 2 आठवड्यांनी लागू शकतो, अगदी 2-4 महिन्यांनी लागू शकतो, तो लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवत होता. रिझर्व्ह बँकेने जेव्हा मार्च-एप्रिलमध्ये असं जाहीर केलं, अत्यंत चांगल्या उद्देशाने ते जाहीर केलं की आपल्याकडे संपूर्ण लॉकडाऊन डिक्लेअर झाला होता, त्यामुळे जे औद्योगिक समूह आहेत ज्यांनी कर्ज घेतलंय, ज्यांनी कमर्शियल पेपर घेतलंय, त्यांना 3 महिने आपण कर्जामध्ये मुदतवाढ दिली होती. आपण कर्ज माफ नाही केले, पण 3 महिन्याच्या ऐवजी नंतर दिलं तरी चालेल असं म्हटलं. मग तो 3 महिन्याचा काळ 6 महिने झाला. पण त्यामुळे झालं असं की जे माझ्यासारखे तुमच्या माझ्यासारखे गुंतवणूकदार, रिझर्व्ह बँकेचा उद्देश अत्यंत चांगला होता, परंतु तुमच्या माझ्यासारखे जे गुंतवणूकदार लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत होते, तेव्हा जे मला परत लागतात पैसे
त्यावेळेला हे असं होणाऱ्या कर्जाची परतफेड, याचं व्याज, यातनं तो लिक्विड फंड मला पैसे देत होता. परंतु तोच मार्ग बंद झाल्यानंतर आपण पाहिलं की फ्रँकलिन टेम्पल्टन सारख्या मोठ्या म्युच्युअल फंडला त्यांच्या 6 डेट स्कीम किंवा लिक्विड स्कीम अचानक बंद कराव्या लागल्या. त्यामुळे तुमच्या माझ्या मनामध्ये साशंकता वाढली. मग असा पैसा हॅपीएस्ट माइंड सारख्या आयपीओ मध्ये पार्क होतो का? असा पैसा सेकंडरी मार्केटमध्ये पार्क होतो का? आणि मग त्यातनं एकीकडे अर्थव्यवस्थेचं चित्र -10% होत असताना तुमच्या माझ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 39,000 40,000 राहतो का? मग असं जर करायचं असेल तर कदाचित मला अशा पद्धतीने विचार करावा लागेल की मी म्युच्युअल फंडमध्ये जी रक्कम गुंतवतो त्याचा परिणाम आपण एसआयपी वरती झाला. मला स्वतःला असं वाटतं की आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत असताना एसआयपी हे प्रॉडक्ट नसतं, एसआयपी ही पद्धत असते. आपण प्रॉडक्टमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत, पद्धतीमध्ये नाही. आणि त्याच वेळेला म्युच्युअल फंडामधनं आपण जेव्हा पैसे काढणार आहोत ते एका वेळेला लमसम काढण्यापेक्षा सुद्धा ते एसडब्ल्यूपी किंवा सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन पद्धतीने काढता येतात का याचा विचार करू. अनेक जण आज अनेक ठिकाणी अशी शक्यता आहे की लोकांनी जो आता एसआयपी थांबवलेला आहे ते काही फ्लोटर स्वरूपामध्ये सुरुवात करतील. तर मग याचं कॉम्बिनेशन करता येतं का याचा विचार करू. मला ज्या म्युच्युअल फंड हाऊसमध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्याच्या आधी सुरुवातीला मी ती जी विशिष्ट रक्कम आहे ती फ्लोटर स्वरूपामध्ये आहे ती मी तिथे त्याच्या लिक्विड फंडमध्ये गुंतवेल आणि त्यांना असं सांगेल की एसडब्ल्यू पद्धतीने ती थोडी थोडी तुमच्या ग्रोथ स्कीममध्ये किंवा बॅलन्स स्कीममध्ये द्या. यातनं माझी गुंतवायची रक्कम तेवढीच राहते, पण एक तर मला लिक्विडिटीही मिळते आणि त्याचं वाढीव उत्पन्नही मिळतं. कारण शेवटी मी बँकांमध्ये पैसे ठेवले, मी बँकांच्या विरुद्ध नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, परंतु बँक तुम्हाला किती व्याज देईल याचा विचार करूया. या करोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा उद्योग क्षेत्रांना कमी दराने कर्ज द्या असं आपण म्हणतो आणि ते मिळावं असा प्रयत्न सरकारी पातळीवरती होतो, तेव्हा साहजिक बँका त्या प्रमाणामध्ये किंवा कदाचित जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला आणि मला जो ठेवीवरती पैसा देतात, व्याज देतात, त्याचा दर कमी होतोय. आपण आता बातमी वाचली की कोणत्याही प्रकारचा वाढीव व्याजदर दिलेला नसताना लोक म्हणजे मी दुसऱ्या कुठेही पैसे गुंतवणार नाही, सेफ मला बँक वाटते. त्यामुळे बाकीच्या आधीच्या अनेक वर्षाच्या तुलनेमध्ये बँकांकडच्या ठेवींचं प्रमाण वाढलं. हे जर गणित लक्षात घेतलं तर गुंतवणूक म्हणून मला येणाऱ्या काळामध्ये बँक चांगला व्याजदर देणार नाही हे लक्षात घेतल्यानंतर माझीच तीच रक्कम एकापेक्षा जास्त पद्धतीने मला कसं उत्पन्न देईल याचा विचार हा येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल. अगदी थोडक्यात कुठले कुठले आणखीन पर्याय आहेत, कारण आपल्याकडे 5 मिनिटं. 2 पर्यायाचा आपल्याला इथे विचार करता येईल की आता एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आता असं एक परिस्थिती लक्षात आली की मी कुठच्या वयाचा आहे, मी कुठच्या उत्पन्नाचा आहे, मी कशा प्रकारच्या घरामध्ये राहतो, मी कुठच्या राज्यात राहतो, याचा करोना होण्याशी किंवा एकंदरीतच माझ्या मृत्यूदराशी काहीही संबंध नाही. अशा वेळेला आपण जेव्हा आता एकदा नव्याने स्टान्स घेऊन आपल्या गुंतवणुकीकडे जाणार आहोत तर आपण एकंदरीतच दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगचा आणि आपल्या पेन्शन प्रॉडक्टचा आजपर्यंत आपण तो कधीही त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता, तो विचार केला पाहिजे. ज्या वेळेला आपण एखादी विम्याची योजना घेतोय त्या विम्याच्या योजनेच्या बरोबरीने माझा मेडिकल इन्शुरन्स किंवा माझा मेडिक्लेम होतोय का याचाही विचार केला पाहिजे. आणि एकंदरीतच विम्याकडे, म्युच्युअल फंडाकडे किंवा कुठच्याही गुंतवणुकीकडे करामध्ये बचत किंवा करामध्ये सवलत या दृष्टिकोनातनं न पाहता इतर निकषातनं पाहिलं पाहिजे. कारण अर्थसंकल्प जो करोनाच्या थोडा आधी आला त्याने आपल्याला एक संधी दिली की आपण आता असं ठरवू शकतो की जर मला आयकरात सवलत हवी असेल तर माझ्यावरचा आयकराचा दर कमी आहे आणि मला जर आयकरात सवलत नको असेल तर माझ्या आयकराचा दर कमी आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या करोनाच्या काळामध्ये चा उपयोग करून घेत आपल्या स्वतःच्या आत्ताच्या गुंतवणुकीचा अत्यंत निपक्षपातीप्रमाणे निरपेक्षपणाने त्याचा रिव्ह्यू केला पाहिजे आणि मग या वेगवेगळ्या निकषांवरती आपली गुंतवणुकी पुन्हा एकदा नव्याने करायला सुरुवात केली पाहिजे. अगदी जाता जाता शेवटची 3-1 मिनिटं आपल्याकडे असतील. आज आपण जी सगळी चर्चा केली, उद्योग क्षेत्र काय किंवा गुंतवणूक काय, ह्याचा जर आपण सारासार एक विचार केला किंवा एक आपण म्हणूयात की जाता जाता काय सांगाल असा एक प्रश्न असतो आमचा, तर काय सांगू शकाल ह्या सगळ्या? 2 गोष्टींचा विचार करायला लागेल. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट नक्की आता लक्षात आली होती की जशी ती 2008च्या मंदीनंतर ही लक्षात आली होती की जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये, म्हणजे आपल्यावरती परिणाम झाला नाही असं नाही मला म्हणायचं, पण जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये 2008च्या मंदीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती कमीत कमी परिणाम झाला होता. आणि याचं कारण असं आहे की मुळातच आपल्या देशांतर्गत बाजारपेठेचं उत्पादन म्हणून आणि उपभोक्ता किंवा कन्झम्पशन म्हणून असलेलं प्रमाण जेवढं मोठं होतं
की आपण जेवढं निर्माण करू शकलो तेवढं आपण आपल्या देशामध्ये खर्च करू शकलो. अशी परिस्थिती 2020च्या करोनानंतर येऊ शकते का याचा विचार करायला लागेल. कारण 2010 साली किंवा 2008 साली आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं असलेलं स्वरूप आणि 2020 साली आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं असलेलं स्वरूप हे केवळ आकारमानाच्या दृष्टिकोनातनं वाढलंय अशातला भाग नाही. आपल्या ग्राहकाचं सरासरी वय कमी झालंय. त्याच्या गरजा, त्याच्या अपेक्षा, त्याच्या डिमांड याचं सर्व प्रमाण कमी बदललेलं आहे. मग अशा बदलांना अनुसरून जी जी क्षेत्र आपल्या काळामध्ये आपल्या वेगाने मगाचपासून जी आपण चर्चा केली तसं जितक्या लवकर नवीन वातावरणाशी निगडीत राहतील तितकी तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जास्त लवकर सुधरेल. आणि जी क्षेत्र अशा पद्धतीने बदलाला सामोरी जात आहेत ती आत्ताच्या काळामध्ये गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगल्या संधी निर्माण करतील. हा मला वाटतं याच गोष्टीतनं आपल्याला किंवा या दृष्टिकोनातनं आपल्याला करोनानंतरच्या काळातल्या किंवा करोनाच्या काळातल्या उद्योग क्षेत्र आणि गुंतवणुकीच्या संधींकडे पाहावं लागेल. अगदी खरंय. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी पूर्णतः संबंधित आहेत आणि जितक्या पटकन आपण हा बदल स्वीकारू आणि पुढे जाऊ तितकं गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला? वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नोंदवू शकता. कुठल्या कुठल्या पद्धती आहेत? फेसबुक पेजला व्हिजिट करा आणि सांगा. www.facebook.com/dd सह्याद्री. आम्हाला ईमेल पाठवा hellosahyadri20@gmail.com. आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकणार आहात. दुसऱ्या दिवशी 9 वाजता सुद्धा सकाळी तुम्ही बघू शकता. त्याबरोबरीने YouTubeवर सुद्धा हा कार्यक्रम उपलब्ध असणार आहे. तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा कसा वाटला कार्यक्रम. www.youtube.com/dd सह्याद्री आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. इतके वेगवेगळे पर्याय आपल्याकडे आहेत प्रतिक्रिया नोंदवण्याच्या, तर त्या पर्यायांचा नीट उपयोग करून कसा वाटला कार्यक्रम आम्हाला नक्की सांगा. सर, हा विषय खूप मोठा आहे आणि जसजसा काळ बदलत जाणार आहे तसतसं या विषयावर सुद्धा आपण नवीन नवीन चर्चा करतच राहणार आहोत. पण आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत दोन्ही गोष्टींची, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूक. तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. नव्या विषयासह पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच थांबतोय. सुरक्षित राहूया, काळजी घेऊया स्वतःची. पुन्हा भेटू. नमस्कार.